आज आपण बनवूया मटण. सगळ्यात आधी आपण थोडेसे कांदे घेऊया आणि त्यांना लांब लांब आकारात चिरून घेऊया. आपल्याला फक्त ते कांदे फोडणीसाठी नको आहेत. आपल्याला ते वाटण्यासाठी हवे आहेत म्हणून आपण ते लांब लांब चिरून घेतलेले आहेत. कांदे चिरून झाल्यावरती आपण आता खोबरं किसून घेऊया. आता आपलं खोबरं सुद्धा किसून झालेलं आहे. आता आपण एक कढई गरम करूया. त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकून मिक्स करून घेऊया. त्याला आपण फक्त लालसर होऊन द्यायचं, जास्त काळं करायचं नाही. नंतर आपण थोडंसं तेल टाकू, त्याच्यामध्ये टाकायचं लवंग, मिरी, त्याच्यानंतर खसखस आणि थोडेसे तीळ. त्याच्यानंतर आपण जो कांदा लांब लांब चिरला त्याच्यावर टाकायचा आणि सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं. मग त्याला आपण वाटून घेऊया. हे झालं आपलं वाटण तयार. आता आपण मटण घेऊया, त्याला स्वच्छ धुवून घेऊया. त्याच्यामध्ये मीठ, हळद, आले लसूण पेस्ट सगळं टाकून मॅरिनेट करून ठेवूया. आता आपण कुकरमध्ये तेल घेऊया. त्याच्यामध्ये ते मटण मॅरिनेट केलं ते टाकून मिक्स करून घेऊ. आता मटण मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूया आणि उकळी आल्यावरती कुकरचं झाकण लावून देऊया आणि 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या. आता हे मटण शिजलेलं आहे. आता आपण एका टोपामध्ये तेल टाकूया. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून मसाला टाकूया जो आपण मगाशी वाटला होता तो. मिरची पावडर, धने पावडर आणि आपण जे मटण शिजवलं होतं ते सगळं टाकायचं एकत्र. आता चांगली उकळी आलेली आहे आपल्या कांद्याला. त्याच्यावरती थोडंसं कोथिंबीर टाकूया.